मी आत्ताच क्लिअर सांगते, मला स्वयंपाक करायला जमणार नाही. एसपीस तुला विचारत नाही, सांगते. ऑर्डर देते, ऑर्डर. मला ऑर्डर देणारी तू कोण? तुझा माझा काय संबंध? आई आई ऐक ना, शांत हो ना प्लीज प्लीज, शांत हो. मॅडम, असं म्हणू नका ना. गावात अक्कासाहेबांना आम्ही खूप मानतो. म्हणूनच शेफारली आहे ही बाई. काही बोलत नाही तर जरा अति करायला लागली. मी म्हंटल म्हातारी बाई आहे, कशाला उगाच बोलायचं, पण नाही, केवढं बोलते ही. जास्त म्या नाही, तू करतीयस. कसला मास तरी कसला आहे ग तुला? भुकेल्या माणसाला 4 घास खाऊ घालण्यात कसला आलाय कमीपणा? ए, मी काही बोलत नाहीये. प्लीज तुम्ही शांत व्हा ना. उगाच देवाच्या दारात कशाला वाद ना. मग हिला सांग ना वाद घालू नकोस म्हणून. मला काय सांगतेस? भैरवी मॅडम, रागवू नका. पण अक्कासाहेब गावात काय रीत आहे एवढंच सांगताय. आणि म्हणतात माणसाच्या मनाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. एकदा याचा अनुभव घेऊन बघा ना. मला कोणाच्याही मनात उतरायचं नाहीये. हा, जाऊ दे सुमन, दगडावर डोकं आपटून काय उपयोग व्हायचा नाही. माइंड युअर लँग्वेज. हा, माझ्याशी या भाषेत. आई त्यांच्या वयाचा भान ठेव प्लीज. मोठ्या आहेत ना त्या, प्लीज. त्यांना त्यांच्या वयाचं भान आहे का? वाटेल ते बोलत सुटले. आता ना माझ्या डोक्यावर पाणी जायला लागलंय. इतक्या वेळ खूप ऐकलंय यांचं, पण आता ऐकून घेणार नाही. तुम्ही असाल या गावातल्या कोणी, पण मी पण कोण आहे हे माहितीये का तुम्हाला? मुंबईत आलात ना की कळेल भैरवी जहागीरदार कोण आहे ते. हे असं खाणं पिणं घेण्यासाठी मला घाम नाही गाळावा लागत तिकडे. एका हाकेवरती 10 नोकर समोर हजर होतात आणि मी जे काही मागते ना ते समोर हजर होतं. असं मग लई मोठ्या आनंदाला मोकलीस बघतो. अगं तुझ्या परीस मोठी हाय म्हणून तुला सांगते. फक्त एकदा स्वतःच्या हातनं जेवण बनवून लोकांनी जीव घाल, मग बघ तुला सुद्धा किती भारी वाटतंय ते. खरंय मॅडम, अक्कासाहेब बरोबर बोलतायत. आपल्या हाताने केलेला स्वयंपाक दुसऱ्याला खाऊ घातला ना, वेगळीच मनशांती मिळते.